काही पेट्रोल पंप बंद आहे तिथे. मला परत एकदा सांगायचं त्याच्यामध्ये की पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. आता हे जे काही बंद आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिझन असं आहे की आपल्याकडे जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो काय पुरवठा होतो तो हजारवाडी या डेपोवरून होतो तिथे काही ठिकाणी फक्त डिझेलची थोडी टंचाई असल्यामुळे ते डिझेल जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातल्या पाकवी या ठिकाणावरून ते आणावं लागतं तिथे. त्याच्यामुळे थोडासा येण्या जाण्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे काही वेळास मला वाटतं की काही पेट्रोल पंप काही कालावधीसाठी बंद राहत आहे तिथे. पण आपल्याकडे कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाहीये. फक्त आता शेतीची कामं आणि त्याच्या प्लस मान्सूनपूर्व जी काही कामं आहेत त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हा तात्पुरता त्याच्यामध्ये सप्लाय अँड डिमांडमध्ये गॅप आहे तिथे. आम्ही तिन्ही कंपनीचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्या आम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहोत. कुठल्याही प्रकारे कुठलाही पेट्रोल पंप हा बंद राहणार नाही याबाबत मी कालच सर्व तिन्ही कंपन्यांना याबाबत मी आदेश दिलेले आहेत आणि याबाबतचा रोजचा आढावा जो आहे आम्ही तिन्ही सेल्स ऑफिसर कडून घेत आहोत तिथे. मला वाटतं ही जी परिस्थिती आहे ती पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही पूर्णपणे सुरळीत होऊन जाईल. तिथे लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरेसं पेट्रोल आणि डिझेलचा साठा हा उपलब्ध आहे. खरं तर आठवड्यावर हे बोललं जात आहे पेट्रोल असून देखील काही लोकांना मिळत नसल्याचे तक्रारी आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल पंप चालक साठा करतात. जर तक्रार आमच्याकडे काय आली तर आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. त्यासाठी तुमच्याकडून स्वतः म्हणजे एखादी टीम किंवा हे साठा 100% आपण आपली टीम जी आहे ती ऑलरेडी आता ज्या या काळामध्ये आपण दक्षता पथक स्थापन केलेलं आहे तिथे. अशी काही तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली तर इमिडिएटली आम्ही त्याची तपासणी करू.